महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक तसेच प्रकल्पाशी संबंधित विविध प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। प्रकल्पग्रस्तांना शासकीय व निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी असलेली कायदेशीर समांतर आरक्षणाची मर्यादा सध्या 5% आहे। ही मर्यादा वाढवून किमान 15% करण्यात यावी व त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे। महाराष्ट्र पुनर्वसन कायद्यानुसार प्रकल्पबाधित व विस्थापित कुटुंबातील किमान एका व्यक्तीस शासकीय किंवा निमशासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे। मात्र प्रत्यक्षात ही तरतूद कागदावर राहिल्याने अनेक सुशिक्षित प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना हक्काची नोकरी मिळालेली नाही। धरणासाठी आपली जमीन देऊन आपण काही चूक केली का असा सवाल आज अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित करत आहे। विदर्भातील सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर होऊन 1 वर्षाहून अधिक कालावधी लोटला असला तरी त्यांचे पूर्ण वाटप अद्याप झालेले नाही। हा निधी तातडीने वितरित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच अनेक प्रकल्पग्रस्त शासकीय कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहेत। अशा सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन या धोरणानुसार त्याच ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी ठाम मागणी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने केली आहे। समितीच्या माध्यमातून आज संपूर्ण विदर्भातून प्रकल्पग्रस्त शेतकरी आलेले आहे। हजारोच्या संख्येने एल्गार मोर्चा निघालेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांवर शासन प्रशासन अन्याय करत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत, जसं म्हणजे सरळ खरेदी पद्धतीनं 1 लाख 1.5 लाख रुपये एकराप्रमाणे शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली, पोटाची किंगी भरण्याची शेती दिली, घरदार दिलं, गाव दिलं आणि त्याच शेतकऱ्यावर हे शासन प्रशासन अन्याय करत आहे। जे सानुग्रह अनुदान 832 कोटी संपूर्ण विदर्भासाठी शासनानं मंजूर केलं होतं, त्याचा काही प्रमाणात वाटपसुद्धा झाला आहे। 20% आजपर्यंत वाटप झालं आहे। जे 5% आरक्षण आहे ते आमची 15%ची मागणी होती, शासनानं त्याला होकारसुद्धा दिला होता आणि अशा अनेक मागण्या प्रलंबित आहे। आज रोजी जो मोर्चा निघाला आहे हा त्या संदर्भात निघालेला आहे की ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहे त्या मागण्या शासन स्तरावर मीटिंग लावून त्या मंजूर करण्यात यावी, लवकरात लवकर त्याला मान्यता देण्यात यावी आणि याच्या पुढे म्हणजे शासनानं जर आज या सगळ्या याच्यावर निर्णय घेतला नाही तर आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल। मग त्यावेळेस काही पाहिलं जाणार नाही। शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे, शासनानं यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे। आश्वासित तुम्हाला नेहमी सरकार आश्वासित करते, याच्यावर आपण काय सांगाल? नाही, सरकार आश्वासित करते, काही पॉझिटिव्ह निर्णयसुद्धा झाले आहे, पण आजच्या ज्या काही आमच्या मागण्या आहे याच्यावर आज CM कार्यालयातून एक तातडीचं पत्र निघालं पाहिजे आणि ते होकारात्मक असलं पाहिजे आणि भविष्यात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून म्हणजे CM कार्यालयात एक मीटिंग लागली पाहिजे, एवढं आमचं ती तात्काळ लागली। आज आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती केलेली आहे की त्यांनी ताबडतोब CMOशी संपर्क साधावा, आमच्या भावना त्यांना कळवाव्यात आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी जे आम्हाला आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाची पूर्ती करण्याकरता त्यांनी ताबडतोब मंत्रालय स्तरावरती आमची एक मिटिंग बोलवली पाहिजे आणि या समस्याचं निराकरण केलं पाहिजे। दुसरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान, जिकडे तिकडे आपण म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे वगैरे, आणि शेतकऱ्याचा मात्र इथे सन्मान होत नाही। आज जिल्हाधिकाऱ्यांना हे माहिती होतं की एवढा मोठा हा एल्गार मोर्चा इथे येणार आहे, त्यांनी शेतकऱ्यांचा निवेदन स्वीकारून सन्मान करायला पाहिजे होता, पण इथे जिल्हाधिकारी उपस्थित होते, आम्हाला नाईलाजांनी इथे RDCला निवेदन द्यावं लागलं। आता त्यांच्यामार्फत हे शासनाला पाठवलं जाईल आणि शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आमची मिटिंग बोलवावी आणि या शंकांचं या समस्याचं निराकरण करावं।